नमस्कार, कनक खुशी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती 2 दिवसीय माहितीपर कार्यक्रमाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा दुसरा दिवस. तर बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या बघत राहा, नियमित बघत राहा. राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक माहिती बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. तर बघूया आजची बातमी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे 2 दिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गुरुवर्य माननीय विनायकरावजी इंगडे हे अध्यक्ष म्हणून होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक दीपक रामटेके व प्राध्यापक आशिष लोखंडे हे आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभले होते. यावेळी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्राध्यापक आशिष लोखंडे म्हणाले की आजची शिक्षण पद्धतीचा मूळ गाभा बदलवला गेलेला आहे, ज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेसा जो त्याच्या बुद्धीच्या विकासाला आवश्यक अभ्यासक्रम आहे तोच पूर्ण बदलवून टाकलेला आहे. ज्यांनी संघर्ष केला आपल्या जीवनामध्ये, ज्यांनी समाजामध्ये आमूलाग्र बदल केला, जर हा आमूलाग्र बदल त्यांनी करू शकले कारण त्यांनी त्या प्रकारचं शिक्षण घेतलं, व्यवस्थेला समजलं. जर अशा लोकांना तुम्ही आदर्श मानाल तरच समाजामध्ये काहीतरी बदल घडू शकाल. हिरो हिरोईन, क्रिकेट प्लेयर्स जे जनावर आहे, सिंहस्थ कुंभमेळा म्हटल्या जाते त्यांना. त्याच्या मागची जी कहाणी आहे ती तर अजूनच मजेदार आहे की दानवांचं आणि देवांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये ते 17 रत्न पडले. त्याच्यानंतर त्याच्यातनं अमृत आलं आणि मग ते अमृत मी प्यायचं का तू प्यायचं याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय त्यांनी हेच स्वप्न बघितलं होतं आपल्या सोसायटीमध्ये. आणि होतं काय, त्याच्यात रिझल्ट काय निघतो. प्रत्येक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होतेच. त्या चेंगराचेंगरीत लोक किती मरतात, अन्नाची नासाडी, त्या दूध दही शहद कितीच्या पाण्यामध्ये टाकल्या जाते. 58 भोग. तर प्राध्यापक दीपक रामटेके यांनी दोन्ही तेजस्वी सूर्य म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व तेजस्वी सूर्य विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल कसं साम्य आहे हे साम्य यांच्या दोन्ही समाज सुधारकांबाबत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. गुरु शिष्यांचे इतकी जवळीक आहे, इतका जवळचा संबंध आहे. कुठे झाला? सातारा जिल्ह्यामध्ये झाला. सातारा जिल्ह्यामध्ये झाला. कडगुण या नावाचं एक छोटस गाव आहे. त्या गावामध्ये लागत नाही इतकं गहन त्यांचं जीवन राहिलेलं आहे. अगदी विशाल अशा आसमंतासर, अगदी गहन अथांग अशा समुद्रासर असं महान जीवन या दोन्ही गुरु अगदी लहानशा वयातच त्यावेळेस विवाह उरकून टाकले जात. या जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गुरुवर्य माननीय विनायकरावजी इंगडे सर
आपल्या भाषणामध्ये संत गाडगेबाबा आणि बुद्धसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या नातेसंबंध आणि त्यांच्या दोघांमध्ये असलेला संबंध त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आणि सांगितले. त्यांना चीड आली की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालत असला तरी पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मात्र परवानगी दिल्या जात नाही. ही अशी वाईट परिस्थिती आज निर्माण झालेली आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. परंतु असो, एक अध्यक्षीय भाषण या नात्याने खरंच सन्माननीय लोखंडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर महात्मा फुले ठेवलेले आहेत आणि महात्मा फुलेचं जे कार्य आहे कशा प्रकारे त्यांनी केलं, त्यांचा जो इतिहास, त्यांचा जन्म कुठे झाला, ही फार चांगली सांगड प्राध्यापक रामटेके सरांनी सांगितली की साताऱ्या पालकट पाडून बसलेले असायचे. गाडगे बाबा त्यांना म्हणायचे की हो बाबा तुम्ही वर या, तुम्ही वर बसा, तुमची लायकी खाली बसण्याची नाही. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणायचे की नाही बाबा, मी तिथे वर येऊ शकत नाही कारण मी तुमच्या बरोबरीचा नाही. आणि कधी कधी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरू असायचं तेव्हा गाडगे बाबा समोर येऊन बसायचे. अशा प्रकारचं नातं गाडगे बाबांचं आणि बाबासाहेबांचं होतं. ज्या दिवशी बाबासाहेबांचा मृत्यू झाला 6 डिसेंबर 1956ला, 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर या हरामखोरांची परवानगी घ्यावी लागतं, हे केवढं मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणूनही आपल्याला खूप मोठी यंत्रणा, अजूनही आपल्याला जागा होणं फार मोठी. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वाचक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. यामध्ये अशोक वाकडे, अशोक कवाडे, केशव घरजाडे, शांभाऊ नागपुरे, लीलाधर धोटे, गुणवंत बडेकर, आशिष नगराळे, संजय मानवटकर, नगराळे साहेब, सचिन वानखेडे, सोमेंद्र बहादुरे, सोनू मेश्राम, विष्णू तूल, नागू वानखेडे, राजेंद्रजी कांबळे, विनोद सोनटके, शेखर गौरखेडे, मंथन कवाडे, कनक लामसोंगे, रुक्माबाई लामसोंगे, अंतकला मस्के, सिद्धार्थजी शंभरकर, सिद्धार्थजी दिगाळे, चांगदेवराव कोले, शशिकला नगराडे, क्षीरसागर काकू, नम्रता लामसोंगे, सुशील लामसोंगे, खुशी लामसोंगे, राजेंद्रजी कांबळे, रवी मस्के आणि फार मोठ्या संख्येमध्ये परिसरातील नागरिक आणि वाचक कार्यक्रमाला उपस्थित होते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.